नमस्कार मित्रांनो, बघा आपण या व्हिडिओमध्ये आज आपण काय पाहणार आहोत तर बॉम्बे हायकोर्ट जी काही आपली क्लर्कची एक्झाम झाली 26 तारखेला, तर त्याचा अंदाजित कट ऑफ किती असेल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर बघा कट ऑफ पाहण्याच्या अगोदर कुठे किती जागा होत्या ते आपण सर्वप्रथम पाहू. तर बघा बॉम्बे हायकोर्टमध्ये किती होत्या, तर बॉम्बे हायकोर्टमध्ये आहेत 797 आणि ही 200 जे आहेत हे 200 वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि ह्या म्हणजे वेटिंग लिस्ट पण सध्या याच्यात आपल्याला पकडायची आहे. तर 797 आणि या 200 म्हणजे जवळपास 1000 जागा आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये. त्यानंतर 323 आणि ह्या 81 वेटिंग लिस्ट म्हणजे औरंगाबादमध्ये 404 होतात आणि नागपूरमध्ये 159 आणि नंतर 40ची वेटिंग लिस्ट. आता हे 281 आणि हे 40 हे जे आहे हे वेटिंग लिस्टचे पकडून मी सांगत आहे, कारण ज्यावेळेस बघा कट ऑफ लागतो फायनल त्यावेळेस वेटिंग लिस्टचे पण तिथं कॅन्डिडेट्सची नावं दिलेली असतात. त्यामुळे वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना थोडं वेट करावं लागतो 6 महिने वर्षभर, परंतु वेटिंग लिस्टमध्ये एकदा नाव आलं तर तुमची पोस्ट ही कन्फर्म होते. कारण बॉम्बे हायकोर्ट काय करतं बघा, जोपर्यंत ही वेटिंग लिस्ट भरत नाही तोपर्यंत नवीन जाहिरात काढत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. जोपर्यंत वेटिंग लिस्ट भरली जात नाही तोपर्यंत नवीन जाहिरात काढली जात नाही. त्यामुळे टोटल जागा हे 1000, हे 404 आणि हे 200 एवढ्या टोटल जागा क्लर्कच्या आहेत असं समजायला काही हरकत नाही. तर आता आपण कट ऑफबद्दल बोलायच्या अगोदर आपण काय करू, तर पेपर कसा होता बघा, तर पेपरबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. तर पेपर कसा होता बघा, मागच्या वेळेसचा जो 10 ऑगस्टला पेपर झाला होता ते कसा होता की सलग, आता इंग्लिशचे जर जेवढे काय प्रश्न होते ते सलग होते, त्यानंतर मराठीचे जेवढे होते ते सलग, गणिताचे सलग, रिजनिंगचे सलग, कॉम्प्युटरचे सलग असे होते. परंतु ह्यावेळेसचा पेपर कसा विद्यार्थ्यांना अवघड कशामुळे गेलेला आहे, कारण प्रश्न विचारण्याची मेथड कशी होती यावेळेस, तर बघा हा पहिला प्रश्न इंग्लिशचा विचारला आहे, त्यानंतर मध्येच मराठी घातला आहे, त्यानंतर परत इंग्लिश, त्यानंतर परत मध्येच काय घेतलं आहे गणिताचा क्वेश्चन टाकला. ओके, त्यानंतर बघा परत रिजनिंगचा, त्यानंतर परत काय रिजनिंगचा, हे असं म्हणजे आयोगाने काय केली पेपरमध्ये एकदम खिचडी केलेली आहे कोर्टाने. त्यानंतर बघा इथे हे काय आहे इंग्लिशचा विचारला आहे, त्यानंतर परत मराठीचा, त्यानंतर परत कम्प्युटरचा प्रश्न, हा बघा हा परत कम्प्युटरचा प्रश्न विचारला आहे, त्यानंतर परत गणित, परत रिजनिंग, परत GS, म्हणजे एकदम वाट लावून टाकलेली आहे. GS, गणित, कम्प्युटर मध्येच काही पण असं प्रश्न विचारलेले आहेत, परत इंग्लिश. असं काय झालेलं आहे, याच्यामुळे काय झालेलं आहे विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ उडालेला आहे. म्हणजे जे काय असे मागं ठेवलेले होते प्रश्न विद्यार्थ्यांनी ते परत अटेम्प्ट करायला त्यांना वेळच भेटलेला नाही. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा 90पैकी 90 हा अटेम्प्ट झालेला नाही, 90पैकी 90 अटेम्प्ट झालेला नाही. स्वतः मी हा पेपर दिलेला आहे, माझा पण 90पैकी 90 झालेला नाही. आता माझे फक्त किती 66 स्कोर येत आहे, तुमचा किती येत आहे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना कट ऑफ किती लागतो त्याबद्दल काय होईल अंदाज येऊन जाईल. आता आपण तर कट ऑफ सांगणारच आहेत, कारण आपण कसं सांगणार आहे मागच्या वेळेस किती जागा होत्या त्याचा कट ऑफ किती होता आणि आता ह्या वेळेस किती जागा आहेत त्याचा कट ऑफ कसा लागेल हे सांगा. तर बघा मागच्या वेळेस फक्त 127 जागा होती, किती 127, तर 127 जागेचा कट ऑफ लागला होता 63, किती 63. आणि मागच्या वेळेस बघा फक्त बॉम्बे हायकोर्टमध्ये जागा होत्या ह्या, म्हणजे खंडपीठांमध्ये नव्हता, औरंगाबाद नागपूर या खंडपीठामध्ये नव्हत्या, तर त्या फक्त बॉम्बे हायकोर्टमध्ये होत्या. 127 जागा होत्या, किती 127, तर त्याचा कट ऑफ लागला होता 63, किती 63. तर आता बघा तुम्ही फक्त बॉम्बे हायकोर्टमध्ये 1000 जागा आहेत, इकडे 404 आणि नागपूरमध्ये 200. तर यावेळेस आणि मागच्या वेळेस काय होतं की सर्व विद्यार्थी एका ठिकाणी आले होते, सर्व फॉर्म एका ठिकाणी आले होते. यावेळेस फॉर्म काय झालेले डिवाईड झालेले आहेत, सर्वात जास्त फॉर्म बॉम्बेमध्ये आलेले आहेत, त्यानंतर औरंगाबाद आणि नागपूर असे फॉर्मचं काय झालेलं आहे डिवायडेशन झालेलं आहे. तरी पण आपण मागच्या वेळेस 63 होता, परंतु मागच्या वेळेस काय होतं जेवढं काय ह्यावेळेस जेवढं अवेअरनेस होतं एक्झामबद्दल तेवढं मागच्या वेळेस अवेअरनेस नव्हतं. त्याच्यामुळे आपण, परंतु जागा ह्यावेळेस प्रचंड जास्त असल्यामुळे आपण हा अंदाजे जो कट ऑफ आहे तो 63 ते 65 दरम्यान राहील असा हा एक अंदाज आहे. हा कुठला राहील बॉम्बे हायकोर्टाचा, कारण इथे भरपूर जागा आहेत, 1000 आहेत, त्यामुळे बॉम्बे हायकोर्टाचा कट ऑफ 63 ते 65 दरम्यान राहील किंवा कदाचित 63पेक्षाही 1-2 कमी येऊ शकेल. त्यानंतर औरंगाबादचं जर पाहायचं गेलं तर औरंगाबादचा कट ऑफ हा, औरंगाबादच्या 404 जागा आहेत, तर औरंगाबादचा कट ऑफ हा 64 ते 66 दरम्यान राहील.
आणि नागपूरचा कट ऑफ हा थोडा जास्त जाण्याची शक्यता आहे, कारण तिथे जागा कमी आहे. त्यामुळे नागपूरचा कट ऑफ हा एक 65 ते 67 दरम्यान जाईल, असा एक प्राथमिक अंदाज आहे. आता हा पूर्ण अंदाज आहे का? कारण आपण कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी याचे अंदाज आपले योग्य आलेले आहेत. त्यामुळे बॉम्बे हायकोर्टाचा अंदाज आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा अंदाज योग्य असू शकतो किंवा नसूही शकतो, कारण शेवटी अंदाज हा अंदाज असतो. एवढं तर माहीत आहे की 70 तर क्रॉस करणार नाही, एवढं तर सर्वांना माहीत आहे, आणि 60च्या खाली येणार नाही, एवढं तर माहीत आहे. त्यामुळे 60 ते 65 दरम्यान जे विद्यार्थी असतील, सध्या 60 ते 65 दरम्यान जे विद्यार्थी असतील, त्यांनी बिंदास महिनाभर काय करा, धडधड टायपिंगला लागलेलं बरं. कारण तुम्हाला महिनाभर टायपिंग करायची आहे. महिन्यानंतर टायपिंगची एक्झाम होऊन जाते. कारण ही काही MPSC नाही, हे बॉम्बे हायकोर्ट आहे. बघा आन्सर की किती फास्ट आली. MPSC सारखा याचा ढिला कारभार नसतो. आन्सर की लगेच दुसऱ्या दिवशी आली. त्यामुळे एक्झाम ही टायपिंगची एक्झाम 1 महिन्याच्या आत 100% तुमची होणार आहे, म्हणजे आहे 100% 1 महिन्याच्या आत तुमची काय होणार आहे, टायपिंग होणार आहे. त्यामुळे तुम्ही लगेच किमान 2 तास, आजपासून किमान 2 तास टायपिंग ही तुम्ही करायलाच पाहिजे. ओके, कारण रिस्क घेऊन चालणार नाही. किंवा तुमचा पिऊनचा जर चांगला असेल आलेला स्कोअर, तर दोन्हीपैकी एक ठिकाणी तुमचं काम हे काय होईल, 100% दोन्हीपैकी एका ठिकाणी तुमचं काम होईल. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, बिंदास टायपिंगला लागा, टेन्शन न घेता टायपिंग करा, धडधड एकदम टायपिंग मारा. ओके, तुम्हाला टायपिंगसाठी शुभेच्छा. धन्यवाद.